बरं मग पवार साहेबाला एक गवळी असणारा दूध घालत होता खेड्यातला. जुना काळ म्हणजे जुना. नोटाचे रुपये नव्हते, वाजते रुपये. मी चांदीचे पाहिले, त्याच्या अगोदरचे कोणते मला माहित नाही, पण ते वाजते. पैसे द्यावे खनखन मोजोनी, गवळण नाही. तेवढंच सांगतो, पैसे द्यावे खनखन मोजोनी. कोणाला म्हणते ती? विकणाराला, म्हणजे ज्याने विकत घेतले त्याला ती गवळण म्हणते. खनखन पैसे मोजून द्या. मी निक्क दूध घातलंय, निक्क दही दूध लोणी मथुरीच्या बाजारात. मग खनखन म्हणजे ते वाजते रुपये होते. त्यांच्याकडे पवार साहेबाकडे पाहुणे येणार होते म्हणून त्यांनी सांगितलं, आजच्या दिवशी म्हणले गवळी दादा उद्या आमच्याकडे पाहुणे येणार, 1 लिटर वरवा आहे, उद्या दुसऱ्या दिवशी 1 अर्धा लिटर वाढून द्या आम्हाला दूध. म्हणजे काय हरकत नाही पवार साहेब. खेड्यातून दूध घेऊन आला, वाटीत तो सगळ्यांना वाटीत आला. जुना काळ. पहिला हांडा होता, आता प्लॅस्टिकचे कॅन वगैरे नव्हते, फॅक्टरीच नव्हतं तेव्हा त्या काळात. पितळ्याचे हंडे, स्टील सुद्धा नव्हतं का बाबा, पितळ्याचे हंडे. आणि त्या हंड्यामध्ये असणारं ते दूध भरून वर धोत्र्याने कपड्यांनी बांधलेलं, त्याला माशी वगैरे काही पडू नये म्हणून ते दूध घातलं. शेवटचा नंबर पवार साहेबाचा. पवार साहेबाच्या अगोदर थोरबोले महाराजांकडे दूध घातलं. तिथं दूध घालताना 1 लिटर दूध राहील. पवार साहेबांनी मागितलं होतं 2 लिटर. पाहुणे येणार आहेत म्हणजे, काही वारकरी येणार आहेत आमच्याकडं, रामानाचार्य, प्रवचनाचार्य, कीर्तनाचार्य, विनोदाचार्य, सगळे आचार्य त्यांच्याकरता दूध आहे. जवळच विहीर होती, हौद होता, एक हौद भरलेला. त्या हौदाला एक तुट्टी होती. गेला तो हौदाजवळ, दूध किती राहिलं होतं? 1 लिटर. वा श्रुती, याला म्हणता श्रुती. नामदेवाचं प्रमाणे नंतर सांगतो श्रोता कोणाला म्हणतात. बघा, गेला जवळ, एक मन म्हणतंय पवार साहेबाला 2 लिटर द्यायचे, पण आज पगार आहे. सगळ्यांना जेवढ्या लोकांना वरवा आहे, रतीब आजच्या भाषेत, त्यांना सगळ्यांची पगार घ्यायची. शेवटचा नंबर पवार साहेबाच्या घरी पाहुणे येणार आहे. परमार्थातलं काही जाणत होता, काही रामायण, प्रवचन, कीर्तन लांबून कधी घुसून ऐकलं होतं. टाकू का नको. तुट्टीच्या जवळ गेला, तुट्टी फिरविली. ते हंडा होता ना मोठा, ते वरला कपडा काढला, दिलं टाकून. 1 लिटर दुधामध्ये 1 लिटर काय म्हणलं, माझ्या जीवाचं पाणी झालं. ते म्हणले पाणी टाकून दिलं. खरं बोलले बाबा. 1 लिटरच्या अंदाजे पाणी भरलं. जड आला. जय हरी महाराज, जय हरी पवार साहेब, जय हरी. घ्या दूध. त्यांच्या सुविद्य पत्नी होत्या, त्या आल्या, दूध घेतलं. पवार साहेबांनी किती म्हणजे 2 लिटर. आज पगार आहे, सगळ्यांची पगार. महिन्याचा वरायचे पगार होते, पैसे दिले, जुने पैसे. पवार साहेबाकडे चांदीचे रुपये होते, झालेल्या महिन्याचा जे पगार होता ते दिला. असे सगळ्याचे 100-200 लोकांचा पगार गोळा करीत हंडा भरला शिंदे साहेब. मी सांगतोय, स्वकर्मातल्या फुलाचा म्हणजे परमार्थातला प्रामाणिकपणा. असा सरळ हे 2-4 प्रकरण नाही पण आवडलं. परमार्थातला प्रामाणिकपणा सांगतो. भगवंताला कोणतं फुल लागते ह्याचं वर्णन ज्ञानवाराने केलं. स्वकर्माचं फुल लागते, ते प्रामाणिक लागते, म्हणजे परमार्थ प्रामाणिक लागतो, बाकी चला. हंडा भरला गेला. जुना काळ. मग त्यांनी ते पडशीवरती पाट्या भाकरी असायच्या पहिल्या, न्याहारीच्या, दुपारीच्या. आणि त्या दिवशी त्या सगळ्यांचा पगार असल्यामुळं न्याहारी केली नाही आणि दुपारची नाही. दुपारी न्याहारी एकाच टायमाला आली. दुपारचे वाजलेले. त्या बीडच्या जवळच एक आपल्या तलावाच्या जवळ असा तलाव, पाणीचा तलाव आहे, तिथे एक आंब्याचं झाड होतं. त्याचं गाव जवळच होतं, गावाचं नाव सांगत नाही. जवळच होतं, आंब्याचं मोठं झाड होतं. उन्हाळ्याचा दिवस, चैत्र मास, भूक लागलेली, दुपारचे 12 वाजले, माथ्यावर सूर्य आलेला आहे. भाकरी सोडल्या, कांदा, चटणी, बेसन, भाकरी सगळे